बारामतीत आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे एकत्रित स्नेहभोजन. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार. मुंबईत भाजप 128 तर शिंदेंची शिवसेना 79 जागांवर लढणार. उर्वरित 20 जागांवरती भाजप नेत्यांची शिंदेंसोबत चर्चा. आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला. आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेंची बैठक होण्याची शक्यता. जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार. मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती 100 जागा लढणार. प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे. सूत्रांची माहिती, मलिकांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची 12 जागांवरनं चर्चा अडली. भाजप आणि शिवसेनेची तिसरी बैठक देखील निर्णयाविनाच. आज युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता. मुंबईत ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती. अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी. 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका. पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार. आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापनाला. उमेदवारांची पहिली यादी आज रात्री उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती. पुण्यात महाविकास आघाडीतील 3ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार. उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देणार. सूत्रांची माहिती. नवी दिल्ली आणि उत्तरेत दाट धुक्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत. आठवडाभर धुक्याचं साम्राज्य. शनिवारी राजधानी दुरांतो आणि तेजस सारख्या प्रीमियम रेल्वे देखील काही तास विलंबानं. पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित असल्याची बाब समोर. स्वारगेट परिसरातील AQI 372 वर. 31st आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात. गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्वच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी.